शब्द कडू आहेत पण खरे आहेत. भगवद्गीतेचे अनमोल विचार. जीवनाचे हात नसतात, पण कधी कधी ते अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते. कोणी स्वतःची चालाकी दाखवतो, तर कोणी स्वतःचा प्रामाणिकपणा. कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो. एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो. तुम्ही स्वतःला कितीही हुशार समजा, पण समोरच्याला कधीही मूर्ख समजू नका, कारण डोकं प्रत्येकाजवळ असतं. शब्द कडू आहेत पण खरे आहेत. लोक म्हणतात तू संघर्ष कर, आम्ही तुझ्याबरोबर आहे. पण थोडा विचार करा, लोक बरोबर असते तर संघर्ष करायची वेळ का आली असती? नेहमी लक्षात ठेवा, चुकीला माफी मिळू शकते, पण जाणून बुजून कोणालाही त्रास देण्याची माफी मिळू शकत नाही. तुम्ही स्वतःला कामामध्ये इतके व्यस्त करा की काळजी करायला वेळच मिळाला नाही पाहिजे. स्वतःला मौल्यवान समजून जगायला शिका, कारण या दुनियेमध्ये देवाने कोणालाही फालतू म्हणून जन्माला घातलेलं नाही. माणूस नेहमी अडचणीच्या काळातच शिकतो. आनंदामध्ये तर तो आधी मिळालेला धडा विसरून जातो. जीवनामध्ये हे जरुरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकांमधूनच घेतले पाहिजे. बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं. कधी घेऊन तर पहा. कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही, फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे, त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणं संपून जातील. आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो, परंतु दोन्हींमध्ये खूप अंतर आहे. आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते, पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो. रडतात तेच लोक ज्यांच्या भावना खऱ्या असतात. बाकी स्वार्थी आणि मतलबी नातं ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात लाजही नसते आणि अश्रूही नसतात. गेलेला वेळ चांगला किंवा वाईट कसाही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता. लक्ष तुमच्या येणाऱ्या वेळेवर द्या. स्वतःला इतकं बदलवा की लोक बेचैन झाले पाहिजे तुम्हाला पहिल्यासारखं पाहण्यासाठी. ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल आणि अशा वेळी तुम्ही शांत राहिलात, तर तुम्ही दुःखाच्या 100 दिवसांपासून वाचू शकता. आयुष्यात कधीच अशा व्यक्तीला त्रास देऊ नका ज्याच्याकडे देवाला सांगण्याशिवाय दुसरं कोणीही नाही, कारण जेव्हा देव त्याच्यासाठी उभा राहील त्यावेळी तुमचे वाईट दिवस चालू होतील. जसजसे कलियुग येईल तसतसे माणूस जास्तीत जास्त स्वार्थी होत जाईल. गरजेच्या वेळी तुमचे पाय पकडेल आणि गरज संपली की तुम्हाला ओळखायलाही नकार देईल. आधार माणसाला आळशी बनवतो आणि अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात. म्हणून स्वतःची ताकद ओळखून त्याच्यावर जगायला शिका. तुम्हीच तुमचे चांगले मित्र होऊ शकता. कोणत्याही व्यक्तीने दिलेला धोका तर आपण विसरून जातो, पण त्या माणसाला कधीही विसरू शकत नाही ज्याने धोका दिला आहे. जे सोडून गेले त्यांना आठवत बसू नका आणि जे नजरेतून उतरले त्यांना परत नजरेत उठवण्यासाठी वेळ वाया घालवू नका. पैसा मिठासारखा आहे, जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडवून टाकतो. तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अपयशी, लोक दोन्ही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतात. ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळी तुमच्याकडून प्रेरणा घेण्याविषयी बोलतात आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा घ्यावा म्हणून बोलतात. आयुष्यामध्ये काही लोक जवळ येतील तर काही दूर जातील. खूप कमी लोक अशी असतील जे स्वार्थाशिवाय तुमच्याबरोबर नातं निभावतील. आयुष्यामध्ये कोणाबरोबर पटत नसेल तर त्याला ते सांगून मोकळं व्हावं आणि नातं संपवून टाकावं, पण नातं खराब करून किंवा खोटं बोलून नातं तोडू नये. आयुष्य नेहमी पैसा, ताकद आणि संपत्ती या गोष्टींच्या आधाराने चालत नाही, तर आशीर्वाद आणि प्रार्थनेच्या आधारे चालते. आयुष्य जगताना एक नियम लक्षात ठेवा, कोणाबरोबर वाईट वागू नका आणि कोणी वाईट वागलं तर ते सहनही करू नका. वेळेची एक चांगली गोष्ट आहे की ती बदलते नक्की, मग ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो. वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे, कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो. माहीत नाही लोक असं का वागतात,
आपल्याबरोबर सुद्धा राहतात, नातं सुद्धा ठेवतात, दुश्मनी सुद्धा करतात, कौतुक सुद्धा करतात आणि पाठीमागे नावे सुद्धा ठेवतात. आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे. वेळ कधीच बरोबर नसते. तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागतं. काळजीमध्ये राहाल तर स्वतः जळत राहाल आणि निश्चिंत राहाल तर दुनिया जळत राहील. कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे. जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही. रंग लागला तर फक्त कपडे खराब होतात, पण माणसाने रंग बदलला तर भरवसा आणि भावना दोन्ही निघून जातात. आकाशात उडण्यामध्ये चुकीचं काहीच नाही, पण एवढेच उंच उडा की तिथून जमीन दिसू शकेल. ध्येय कितीही मोठे असले तरीही रस्ता पायाखालीच असतो. जीवनामध्ये तुम्हाला कोणी साथ देऊ अथवा न देऊ तुम्ही कधीही निराश होऊ नका, कारण देव नेहमीच तुमच्या बरोबर असतो आणि देवापेक्षा मोठा साथ देणारा कोणीही असू शकत नाही. प्रत्येक गोष्ट महाग झाली पण काळीपेटी अजूनही 1 रुपयालाच मिळते, कारण आग लावणाऱ्यांची किंमत कधीही वाढत नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं. कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा, कारण संगत तुम्ही खराब ठेवताल आणि बदनाम तुमचे आईवडील होतील. तुम्ही जेवढी कदर पैशांची करता तेवढी माणसांची सुद्धा करा, कारण पैसे तर परत कधीही मिळवता येतील, पण गेलेली माणसं परत कधीही येत नाहीत. सगळ्यांना खुश ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल, पण कोणाला दुःख देणार नाही हे तर तुमच्या हातात आहे. जीवनामध्ये खऱ्या यशासाठी कोणतीही लिफ्ट नसते, तुम्हालाच पायऱ्या चढून जावं लागतं. जर तुमच्या आपल्या लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून घ्या की त्यांचं तुमच्याकडे असलेलं काम आता झालं आहे. ज्याची इच्छा केली ती गोष्ट मिळणे म्हणजे सफलता आहे, आणि जी गोष्ट मिळाली त्यात समाधानी राहणे ही प्रसन्नता आहे. तुमची दुःख तुमचीच राहतात, तुम्ही कितीही कोणालाही सांगितले तरीही. जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते, पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोक बदलतात. बरं झालं श्रीराम वानरसेना घेऊन लंकेला गेले होते. त्यांनी जर माणसांना नेलं असतं तर लंकेतील सोनं पाहून अर्धी लोक तर रावणाच्या पक्षामध्ये गेली असती. आपल्या लोकांसाठीची काळजी मनामध्ये असते, शब्दांमध्ये नाही, आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दांमध्ये असतो, मनामध्ये नाही. माणूस मोठा विचित्र आहे. त्याला घरापासून मंदिरापर्यंत जायला सुद्धा वेळ मिळत नाही, पण इच्छा अशी ठेवतो की त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा. नात्यांना प्रत्येक वेळी वाचवण्याचा ठेका फक्त तुम्हीच घेतलेला नाही. समोरच्या व्यक्तीला सुद्धा नातं टिकवण्याची काळजी असेल तर कदर त्यांनी सुद्धा केली पाहिजे. जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडंसं हसा, कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात. कमळाचे फूल खूप महत्त्वाचा संदेश देते. तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही, तर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे महत्त्वपूर्ण आहे. स्वतःचं मूल रडलं तर मनाला त्रास होतो, आणि दुसऱ्यांचं मूल रडलं तर डोकं दुखतं. जग असंच आहे. तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका, तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो. त्रास या गोष्टीचा होत नाही की नशिबाने धोका दिला, त्रास तर या गोष्टीचा होतो की ज्यांच्यावर विश्वास ठेवला धोका त्यांनी दिला. जर तुम्हाला कोणाचा स्वभाव पाहायचा असेल तर त्याला सन्मान द्या. कोणामधील गुण पाहायचे असतील तर त्याच्याबरोबर वेळ घालवा. कोणत्याही व्यक्तीची नियत पाहायची असेल तर त्याला कर्ज देऊन पहा, आणि त्याची सवय पाहायची असेल तर त्याला मोकळीक देऊन पहा. अडचणी या कधीही समस्या नसतात. अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा लोकांना अडचणी सोडवता येत नाहीत. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.